नुकताच मराठीत असाच एक चित्रपट आलाय बरं का. हो, मी कशाबद्दल बोलते हे तुम्हाला कळालंच असेल. मी बोलते आहे घबाडकुंड या चित्रपटाबद्दल आणि याच चित्रपटाच्या काही गप्पा आपण मारणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत या चित्रपटाचे असोसिएट डायरेक्टर म्हणून काम केलेलं असणारे आणि खरं म्हणजे आपल्याच नगरचे ते आहेत अजय येणारे सर. नमस्कार सर. नमस्कार, सर, नमस्कार. खरं म्हणजे हा चित्रपट मी जसं मगाशी पण म्हणाले, की मी खूप घाबरले होते. हं, तर तुम्ही हा चित्रपट असोसिएट डायरेक्टर म्हणून डायरेक्ट केलेला आहे. हं, तर हं. असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करताना सगळ्यात मोठी जबाबदारी काय असते? हे बघा आपण जेव्हा एखादी फिल्म करतो, हं, तर तिथे मल्टिपल डिपार्टमेंट्स असतात. जसं की कॉस्ट्यूम डिपार्टमेंट, आर्ट डिपार्टमेंट, हं, हं, प्रोडक्शन असेल, मेकअप असेल आणि डिरेक्टर असतात. हं, तर हे सगळे डिपार्टमेंट आणि डिरेक्टर यांच्यामधला दुवा आपण असोसिएट डिरेक्टरला म्हणू शकतो, की हं, डिरेक्टर त्याचं एक विजन घेऊन चालतो. हं, ही जी फिल्म आहे घबाडकुंड, हे डिरेक्टरचं विजन आहे. म्हणजे आमचे प्रीतम एस के पाटील सर हं, डिरेक्टर आहेत फिल्मचे, त्यांचं विजन आहे. तर त्या विजनला सपोर्टिंग ॲटमॉस्फिअर, सपोर्टिंग एन्व्हायरमेंट तयार करून देणं, हं. हे असोसिएट डिरेक्टरचं काम असतं. तेच केलं मी. हं, हं. सर, खरं म्हणजे चित्रपट जेव्हा एखादा व्यक्ती बघतो आणि हं, तो एक प्रेक्षक म्हणून बघत असतो आणि बऱ्याचदा काय होतं ना, चित्रपट बघताना आपण अनुमान लावत असतो, की आता पुढे हे होणार बरं का, पुढे ते होणार. पण बऱ्याचदा काय होतं ना, चित्रपटामध्ये वेगळंच काहीतरी घडून जातं आणि ते अनपेक्षित असतं आणि हं, असंच हं, या हं, चित्रपटामध्ये देखील झालेलं हं, आहे. हं. तर चित्रपटामागे किंवा चित्रपट शूट करताना अनेक गोष्टी घडत असतात, बरोबर. ज्या खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे अडचणी येतात, हं, हं. मजा-मस्ती पण होत असते. तर अशा मोठ्या अडचणी काय आल्या हा चित्रपट करत असताना? अडचणींचं बोलायचं झालं तर मराठीमध्ये एक गोष्ट असते की आपण कितीही व्हिज्युअलाइज गोष्टी केल्या ना, तर त्याला सपोर्टिव्ह टेक्निकली सपोर्ट तेवढासा नसतो किंवा हं, हं. बजेट वाईज पण आपण तेवढंसं एक्सपांड करू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ॲक्च्युली खूप चॅलेंजेस येतात. हं. कारण हिंदीमध्ये एखादी गोष्ट साकारायची म्हटलं, तर त्याला बजेट असतं, ते आपण साकारू शकतो सहज. हां. पैसे घातले की होतात गोष्टी. पण बरोबर. मराठीमध्ये त्याच गोष्टी साकारायला, लो बजेटमध्ये साकारायला हं. चॅलेंजेस येतात आणि त्या चॅलेंजेसकडे आम्ही संधी म्हणून पाहिले सगळ्या चॅलेंजेसकडे. म्हणजे हं. आमच्या पूर्ण टीमचीच वृत्ती आहे, टीमचा स्वभाव आहे, टीमचं नेचरच असं आहे की येऊ दे चॅलेंजेस, आम्ही आहोत. हां, तर हां. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या. हं, हं, हं. म्हणजे चॅलेंजेस जेवढे येतील तेवढं चांगलं काम होईल हे हो, मात्र नक्की. जसं की आता बघा पावसाळा सुरू झाला होता नेमका शूटच्या वेळेस त्या. आणि हं. आपलं जसं की तुम्हाला माहिती आहे की जवळ-जवळ 70% आपलं सेट बांधलाय आपण हो, स्वतः. आणि उरलेलं जे 25-30% आहे ते रिअल लोकेशनवर आहे. तर हं. सेटवर तसा तितकासा प्रॉब्लेम आला नाही कारण प्री वर्क आपलं स्ट्राँग होतं. हं. पण पाऊस हं, ही हं, जी हं. नॅचरल कॅलॅमिटी आहे, तर त्याला ते आपल्या हातात नसतं. तसं काही इश्यूज झाले की पावसामुळे आणि गावाकडे शूट होतं, तर रस्ते नव्हते वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. पण त्या खूप आनंदाने हसत-खेळत त्याच्यावर मात करत-करत शूट हं. केलं ते. हां, आता जसं तुम्ही म्हणालात, की तुम्ही तुमचा सेट बांधलेला आहे. हं, तर 10,000 ते 18,000 स्क्वेअर फूटचा आपला सेट तुम्ही बरोबर. बांधलेला आहे. हं, तर त्या सेटवर काम करताना कशी मजा आली? कारण स्वतः सेट बांधणं किंवा काही-काही अडचणी मग सेटवर काम करताना लक्षात येतात, की "अरे, हे असं नको होतं, असं हं, हवं होतं." तर हं. असं काही झालं का? नाही, नाही. तसं बिलकुलच झालं नाही. हं, मुळात मी मुद्दा सांगतो. कसं असतं, 2 गोष्टी असतात लोकेशनच्या. एक हं, तर आपण सेट बांधतो आपल्याला हवा तसा आणि दुसरं असतं रिअल लोकेशन. हं, तर रिअल लोकेशनला काय करावं लागतं, लोकेशननुसार आपल्याला गोष्टी एक्झिक्यूट कराव्या लागतात. मग हं, हं, शॉट्स असतील, शॉट डिव्हिजन असेल किंवा ओव्हरऑल ट्रीटमेंट असेल. हं, 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 आणि सेट जर आपला असेल, हं, तर आपण आपल्याला जसं पाहिजे, जसं हं, एक्झिक्युशन आपण व्हिज्युअलाइज करतोय, त्यानुसार आपण सेट बांधतो. हं, त्यामुळे जास्त बेनिफिशियल आपल्याला सेट आहे. आणि हीच हं, फायद्याची बाजू, जमेची बाजू म्हणता येईल फिल्मची, की सेटवर आपण फिल्म शूट केली. तर तसं काही प्रॉब्लेम आला नाही, की हे असं हवं होतं, तसं हवं होतं. हं, कारण हं, प्रीमध्येच आपलं सगळं झालं होतं, की आपले फाईट सिक्वेन्स जरी असतील, आता हं. भिंती, विहिरीच्या भिंती, आपण थर्माकोलच्या वगैरे अशा तकलादू भिंती बांधल्या नव्हत्या. कारण आपल्याला माहिती होतं, फाईट हां. सिक्वेन्स होणार आहे. हं, आर्टिस्ट धडकणार आहे भिंतीवर. हं, भिंतीवर धडकलं, भिंत तुटली, भिंत पडली, हं. शूट आपलं 4-5 तास थांबावं लागणार आहे. बरोबर. ही आधीच कल्पना होती. त्यामुळे ते इतक्या पक्क्या बनवल्या होत्या आधीच, की ते हं, पडणार नाहीत. हं, इव्हन आपण तिथे पाणी पण सोडलं होतं. हं. म्हणजे 1800 स्क्वेअर फीटचा जो सेट होता, हो.
त्या सेटवर पाणी पण सोडलं होतं. हम्म, हम्म. किंवा त्या शेवटचा एक सिक्वेन्स तुला आठवतोय का बघतो, भिंतीतून किंवा त्या मूर्ती होती त्याच्या तोंडातून पाणी हो सुटलं होतं. हो हो बरोबर. तर तिचं पायपिंग वगैरे हे सगळं योगेश हम्म. शिंगळे, तुम्हाला माहित असेल आर्ट डिरेक्टर आहेत. हम्म, हम्म, हम्म. योगेश शिंगळे पण नगरचेच आहेत, आपल्या अरे वा. अहिल्यानगरचेच आहेत. हम्म, खूप सारे फिल्म्स केल्यात त्यांनी. हम्म, हम्म, हम्म. तर त्यांच्यासाठी पण हा खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता आणि त्यांनी तितक्याच समर्थपणे हे हम्म, पेलवलंय हे सगळ्या गोष्टी. हम्म, हम्म, तर हे सगळं प्री प्लॅन्ड होतं ना, त्यामुळे तसं अडचण आलं नाही हम्म, हम्म, हम्म. सेटवर. आणि सर जसं तुम्ही म्हणालात की भिंती बांधताना तुम्ही विशेष लक्ष दिलं की थर्माकॉलचं बांधलं त्या पटकन पडतील. तर मग त्या पडल्या असत्या तर कदाचित असंही झालं असतं की मूवीमध्ये अतिशयोक्ती झाली असती की एकदा माणूस धडकला की भिंती पडतात, जसं आपण म्हणतो की बऱ्याच मूवीमध्ये असं दाखवलं जातं की फायटिंग करताना एवढं म्हणजे एक लात मारली की माणूस त्या भिंतीत जातून भिंती पडतात, ढासळतात. तर मग असंही झालं असतं, तर तुम्ही या दोन्ही बाजूचा विचार केलात का त्यावेळी? नाही, आता ऑथेंटिसिटी ह्या अनुषंगाने आपण या गोष्टीकडे पाहू. आपण विहिरीमध्ये आहोत. एक आपण सेट आहेच, पण फिल्ममध्ये आपल्याला काय दिसते, विहीर दिसते. बरोबर. समजा ही भिंत आहे विहीरची, तर या भिंतीच्या मागे पूर्ण माती किंवा पूर्ण सॉलिड काहीतरी असणार आहे. त्यामुळं ज्या फिल्ममध्ये भिंती पडतात त्या घराच्या भिंती असतात, त्या पडू शकतात. पण इथे ऑथेंटिक वाटणं गरजेचं आहे. इथे भिंत हल्ली तरीही ती ऑथेंटिसिटी जाणार. त्यामुळं ते होणं याची पॉसिबिलिटीज म्हणजे ते नाहीच होऊ शकत फिल्ममध्ये. अतिशयोक्ती म्हणण्यापेक्षा ते आपण म्हणतो ना, हास्यास्पद झालं असतं ते. सर खरं म्हणजे या मूवीमध्ये हॉरर तर मूवी आहेच, थ्रिलर आहे, ऍक्शन आहे, सस्पेन्स आहे, ह्या सगळ्याचा मिर्च मसाला एकत्र आहे. बरोबर. पण काम करताना या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन तुम्हाला चालावं लागलं होतं. तर काही तुम्हाला मजेशीर किस्से आठवतात का? काही हास्यास्पद झालं होतं का शूटिंगच्या दरम्यान? आमचं टोटल 28 दिवसांचं शूट होतं. ह्या 28 दिवसात जवळजवळ 16-17 तास, सरासरी 16 तास वगैरे काम केलं सगळ्यांनी. तर 16 तास सरासरी काम करायचं 28 दिवस. तर असं जर असेल परिस्थिती, तर सिरियस चेहरे करून वगैरे हे काम करणं शक्य नव्हतं. तर हास्य म्हणजे आपलं सगळं कॉमेडीच चालायचं, सगळं कॅज्युअल सगळं, आणि सगळे खूप छान प्रकारे टीमचं बॉन्डिंग आणि मिसळलेले होते एकमेकांमध्ये. सपोर्टिव्ह नेचर होतं सगळ्यांचं. तर ते हास्यमजाक आमचं ऑल द टाईम चालायचं. ते नसतं तर एवढी चांगली फिल्म होऊ शकत नाही. त्यामुळे ते चालायचंच. आता किस्सा म्हणशील तर रोजचेच आहेत ते, म्हणजे रोजचेच आहेत. आठवणीत राहणार एखादा? आता आठवणीत आमचं कसं, आमचे डिरेक्टर प्रीतम XK पाटील, तर त्यांना जातं ॲक्च्युली क्रेडिट टीमला बांधून ठेवण्याचं. कारण कुठलाच टेक्निशियन 17-18 तास काम करूनही हसऱ्या चेहऱ्याने बाहेर पडणार नाही बॅकअप नंतर. तो चेहरा ताण असेल, तणाव असेल, राग असेल की मला 17 तास राबवलं, 18 तास राबवलं. पण इथे तुम्ही 18 तास करा, कधी कधी तर 2 शिफ्ट झाल्यात आपल्या, 22-22 तास. त्यानंतरही एकही टेक्निशियन सॅड फेस असा त्याचा कधीच दिसला नाही. तो हसऱ्याच चेहऱ्याने जायचा. हे सगळं कोणाला जातं श्रेय? डिरेक्टर सरांना, आमच्या प्रीतम सरांना जातं, की ते खूप छान पद्धतीने बांधून ठेवतात. आणि त्यांना पण दिसतं की सरांचा मोटिव्ह चांगला आहे. सरांचा मोटिव्ह हाच आहे की ही फिल्म चांगली करायची आहे, काहीतरी ग्रेट करायचं आहे, काहीतरी ग्रँड एक्सपिरियन्स ऑडियन्सला द्यायचा आहे, म्हणून हे सगळं करतायत. त्यामुळे असं ते होतं. सर मूवीचं नाव आहे घबाडकुंड. हे नाव कसं सुचलं? आधी फक्त एक सरांना एक कन्सेप्ट सुचली होती. एकाच ठिकाणी विहिरीमध्ये वगैरे काहीतरी सोनं वगैरे असं एक कन्सेप्ट, एक रॉ कन्सेप्ट होती. तर आधी वर्किंग टायटल आमचं होतं घबाड वर्किंग टायटल होतं. त्यानंतर ते थोडंसं फिल्म डेव्हलप होत गेली तर मायाकुंड हे एक टायटल दिलं होतं. त्यानंतर मग डेव्हलप होत गेली तर घबाड थोडं वीक वाटायला लागलं आणि मायाकुंड पण थोडंसं कॅची नव्हतं वाटत. तर मग ते घबाड कुंड आलं समोर. आणि ते आहेच ना, कुंड म्हणजे आपली विहीर आणि घबाड घेऊन बसलेलं कुंड, घबाड कुंड असं. म्हणजे काहीतरी ठेवलंय त्याच्यामध्ये ते घबाड. सर खरं म्हणजे संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके यांच्यासोबत तुम्ही काम केलं आणि हे खूप मोठे कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांसोबत काम केलेलं आहे. अनेक अनुभव आले असतील. प्रीतम सरांसोबत तुम्ही काम केलं. तर त्यांच्यासोबत काम करताना त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य कसं तुम्हाला जाणवले आणि काय काय शिकायला मिळालं?
सगळ्यात जास्त शिकायला मिळालं मला प्रीतम सरांकडून. हम्म. अगेन तोच मुद्दा आपला की टीम हँडलिंग कसं हम्म. करायचं किती छानपणे. कारण मी मागे पण फिल्म केल्यात, हम्म. पण अगेन ते त्रासलेले चेहरे, एक तास जरी लेट हम्म. झाला तरी नको वगैरे असं. पण इथे तसं काहीच घडत नव्हतं. टीम मॅनेजमेंट खूप हम्म. छान पद्धतीने आणि खूप केअरिंग आहे सगळ्यांचं. म्हणजे ते सगळ्यांना समान वागवतात. हम्म. म्हणजे कोणी स्पॉट बॉय जरी असेल तर त्याला अरेतुरे वगैरे, अरेतुरे म्हणजे अरेतुरे तर आपण जनरली करतोच, प्रेमानेच करतो, पण हम्म. त्याला कधी चुकीची वागणूक वगैरे कधीच नाही, कधीच नाही. मग ते स्पॉट बॉय पण तेवढेच तळमळीने आत्मीयतेने काम करतात. तर हे शिकायला मिळालं. आणि कलाकारांचं म्हणशील ना हम्म. तर प्रत्येक जणात काही ना काही आहे जे हा. आपण घेऊ शकतो, जे आपण आपल्या लाईफमध्ये, म्हणजे नॉट फिल्म मेकिंग, फक्त फिल्म हम्म. मेकिंगचं म्हणत नाही मी, की आपल्या लाईफमध्ये पण अप्लाय करू शकतो. अशा गोष्टी प्रत्येक कलाकारांमध्ये सापडल्या, तशा सापडतातच. म्हणजे आपण बाहेर जरी फिरलो कुठे तरी हम्म. आपल्याला ह्या गोष्टी सापडतात. पण हे सगळे ग्रेट आहेत. म्हणजे हे जे कलाकार आहेत ना, यांनी खूप छान पद्धतीने सपोर्ट नाही म्हणता येणार, कारण त्यांनी पण तेवढाच जीव लावला फिल्मला, तेवढाच जीव लावलाय हम्म. जेवढा डिरेक्टर सरांनी किंवा आम्ही लावला, तेवढंच त्यांनी पण जीव लावलाय फिल्मला. हम्म. सर सगळ्यात छान बॉन्डिंग कोणासोबत झाली होती तुमची? माझं प्रीतम सरांसोबत सगळ्यात छान बॉन्डिंग आहे. आणि त्या बॉन्डिंगला म्हणतो ना आपण की त्याला कोणी टच करू, मग त्याला आपण म्हणतो ना की दुसरं कोणासोबत हम्म. झालं पण नाही आधी आणि होईल असंही वाटत नाही, एवढं छान बॉन्डिंग सरांसोबत आहे. हम्म. सर जसं मगाचपासून तुम्ही म्हणता आहात की प्रीतम सरांनी टीम मॅनेजमेंट खूप छान केलं, किंवा मग कधीच थकलेले चेहरे आपल्याला समोर दिसले नाही. पण एक पॉईंट असा येतो की माणूस थकतो, मग त्यावेळी तुम्ही काय करायचात, कशी मजा मस्ती करायचा? त्यावेळेस माझ्या मस्ती म्हणजे सरांचं सांगतो. सरांचं विजन एकतर स्ट्रॉंग आहे की म्हणजे एक दिग्दर्शकाची जी पकड असते ना स्टोरीवर, ती जशी असायला हवी तशी आहे अगदी. तर खूपच स्ट्रॉंग आहे. विजन सरांचं स्ट्रॉंग आहे. त्यांची निर्णय क्षमताही खूप चांगली आहे. म्हणजे एखादा निर्णय घ्यायला त्यांना, योग्य निर्णय घ्यायला त्यांना खूप वेळ लागत नाही. खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप क्रिएटिव्हली एक्झिक्यूट करतात सीनला. म्हणजे एकच सीन आहे ज्याला आपण एक साध्या पद्धतीने करू शकतो किंवा एक खूप वेगळ्या पद्धतीने करू शकतो. तर ते वेगळ्या पद्धतीने करण्यात माहीर आहेत. सर आणि खरं म्हणजे याचा संबंध अल्लाड पल्लाडशी देखील येतो. बरोबर. तर तो कशा प्रकारे येतो आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांचं जॉईन केलं की अल्लाड पल्लाडवरून डायरेक्ट इकडे? आता दिल्या नावाचं कॅरेक्टर संदीप सरांनी केलं ते. तर दिल्या नावाचं कॅरेक्टर आहे, संदीप सरांनी केलं इथे. तर त्या कॅरेक्टरला आपण बाहेर काढून काही लिंक्स जोडून घबाडकुंडमध्ये आणलंय, असं आहे. मग तुम्ही अल्लड पल्लड पाहिला असेल तर तुम्हाला ते लिंक्स आपोआप समजून जातील. किंवा आता सेकंड पार्ट येईल आपला, तर त्यावेळेस पण तुम्ही घबाडकुंड पाहिला तर तुम्हाला त्या लिंक्स समजतील. त्यामुळे घबाडकुंड सगळेजण, तुम्ही तर पाहिलाच आहे, नक्कीच सगळ्यांनी पाहायला हवा. तू मगाशी बोलली होती की ते शेवटच्या सीनमध्ये गौरव मोरे वगैरे का आहेत ते. तर तो अल्लड पल्लड पाहिलं नाही म्हणून तुला तो प्रश्न पडलाय. तर ते लिंक्ड आहे. ज्यावेळेस अल्लड पल्लड पाहिला असेल त्यावेळेस ते खूप छान वाटेल ती गोष्ट, आणि ते लिंक त्यामुळे ते आहे. जो सगळ्यांना प्रश्न पडलाय तो सुटेल जर तुम्ही अल्लड पल्लड नाही, सगळ्यांना नाही पडला, अल्लड पल्लड पण खूप जणांनी पाहिलाय. पण ज्यांनी, जे आमच्यासारखे वेडे होते, ज्यांनी बघितला नाहीये आणि डायरेक्टली हे बघायला गेले, तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही अल्लड पल्लड पण बघा. म्हणजे जे प्रश्न आहेत ते सुटतील तुमचे, आणि पुढचा जो भाग आहे, पार्ट आहे, ते बघायला पण मजा येईल. तर आता येऊयात तुमच्याकडे. तुम्ही मूळचे नगरचे आहात आणि एक नगरचा मुलगा, नगरचा जावई, म्हणजे आता तुमचं नगरचा जावई म्हणूनच खूप मोठी ओळख झाली. पुण्यामध्ये पण मला अहिल्यानगरचं जावई असंच सगळेजण बोलवायला लागले आता. तर मूळचे नगरचे एक कलाकार, एक कलावंत म्हणूया, ते जातात एकदम मूवी मध्ये काम करतात किंवा मूवींसाठी काम करतात, डिरेक्टर म्हणून, असोसिएट डिरेक्टर म्हणून. तर हा प्रवास कसा होता तुमच्यासाठी? मी इथेच होतो नगरला, DCSला, कम्युनिकेशन स्टडीजला. तर तिथून मी सुरू केलं. तिथून पासआउट झाल्यानंतर मुंबईला 2 वर्ष सिरियलला असिस्ट केलं, आणि 2 सिरियल नंतर मला एक फिल्म मिळाली. तर फिल्म नंतर मग मी फिल्मच करत गेलो. तर होतं स्ट्रगल वगैरे होतं, पण ते एन्जॉय करायची सवय आहे पहिल्यापासून. स्ट्रगल एन्जॉय करायची सवय असल्यामुळे त्याचं काही विशेष वाटलं नाही, आणि दुसरं काही करायचं पण नाही आहे. त्यामुळे हाच एक ऑप्शन आहे, ऑप्शन ठेवला रादर मी. तर छान होता प्रवास खूप मोठा आहे, त्याला
खूप वेळ जाईल तुमचा पण चांगला होता एकंदरीत प्रवास चांगला होता. खूप चांगली माणसं भेटली आणि भेटताय. सर तसं आपल्या अहिल्यानगरकडे आता जर पाहिलं म्हणजे पूर्वीचं अहमदनगर तर त्याला अजूनही एवढं डेव्हलप म्हटलं जात नाही. आता चाललंय ते विकासाच्या दिशेने होत आहेत नवीन नवीन गोष्टी, पण एका छोट्याशा गावासारखंच अजूनही समजलं जातं, गावच म्हटलं जातं. तर एका गावातून येणारा एक मुलगा पुढे जातोय तर त्याला अनेक अडचणी आल्या असतील, कारण की बरोबर. फिल्म सिटी म्हटलं की पुणे मुंबईचं नाव येतं की नगरचं नाव येत नाही. येत तर नाही. अशा अडचणी आल्या का काही? नाही, मी काय केलं, मी स्वतःला एक बॅकवर्ड गावातून किंवा असं आलो असं कधीच प्रेझेंट केलं नाही. कारण प्रेझेंटेशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे इकडे. कारण ते तुमचं स्किल पाहतात तिकडे. कुठून आलात ते पाहत नाही. मग आपणच मी गावाकडून आलो म्हणून शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहिलो तर तुम्हाला कोणीच हात धरून पुढे नेणार नाही. सर खरं म्हणजे तुमचा मराठीतला सगळ्यात आवडता चित्रपट कोणता आहे? मराठीतला सगळ्यात आवडता चित्रपट सांगायचं झालं, मला यांचे सुमित्रा भावेंचे सगळे चित्रपट आवडतात. का? का जर सांगायचं गेलं ना जसं नितळ झाला, कासव झाला, दिठी झाला, तर त्या आता नाही आहेत त्या, पण त्यांनी जे काही सिनेमे केले ना तर ते भावनेची गुंतागुंत इतक्या चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायच्या ना त्या. सुनील सुकतनकर सर असतील किंवा सुमित्रा भावे खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायच्या की ते भावनेच्या अगदी गाभ्याशी जायच्या, इतक्या गाभ्याशी जायच्या की ते आपल्याला रिलेट व्हायचं. बरोबर. जेव्हा सिनेमा रिलेट होतो ना तेव्हा तो सिनेमा आपला वाटतो आणि मला त्यांचा प्रत्येक सिनेमा आपला वाटतो, म्हणून मला ते आवडतं. सर भविष्यामध्ये जर सुप्रसिद्ध ॲक्टर सोबत अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळत असेल तर कोणासोबत करायला आवडेल? असं याचा विचार नाही केला मी कधी. विचार नाही केला म्हणजे असं खूप स्पेसिफिक नाही होता येणार मला या प्रश्नासाठी. नाही होता येणार, मला आवडेल असं पण स्पेसिफिक नाही होता येणार. आणि सर घबाडकुंड पाहून प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? आता घबाडकुंड रिलीज झाल्यानंतर आम्ही थिएटर व्हिजिट पण करतोय. तर कम्युनिकेशन होतं, ही एक चांगली गोष्ट आहे की प्रेक्षकांसोबत कम्युनिकेशन होतंय. हे का करतोय की आपण केलेलं जे प्रोडक्ट आहे, आपण केलेली फिल्म आहे, लोकांना कशी वाटते, काय वाटते हे आपण सोशल मीडियावर तर समजतंच आहे, मेसेज कॉलमध्ये वगैरे समजतंच आहे, पण प्रत्यक्ष त्यांच्यात जाऊन त्यांचा अनुभव घेणं हे गरजेचं आहे. तर खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत, खूप एन्जॉय करतात लोक. म्हणजे वाटतं की आपला ऑडियन्स आता खरंच चांगल्या अर्थाने विचार करायला लागला आहे. त्यामुळे आपली फिल्म मेकर म्हणून आपली जबाबदारी पण वाढली की आपण पण त्या गोष्टींना खूप अधिक चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलं पाहिजे. सर खरं म्हणजे हा जो चित्रपट आहे ना त्याला प्रत्येक वर्ग पाहतोय, म्हणजे युवा वर्ग पाहतोय, एज जे आहेत ते पाहत आहेत, तसंच लहान मुलं देखील पाहत आहेत. म्हणजे सगळ्यांसाठी तो एकदम सोयीस्कर झाला असं म्हणायला हरकत नाहीये. तर तुम्ही मूव्ही बनवताना याचा विचार केला होतात का की सगळ्या वर्गांसाठी हा एवढा सोयीस्कर व्हायला हवा? हो, नक्कीच. युनिव्हर्सल सर्टिफिकेट असतात आपले फिल्मचे, युनिव्हर्सल असतात, ॲडल्ट असतात, तर युनिव्हर्सल फिल्म करायची या हिशोबानेच आम्ही करत होतो. त्यामुळे फक्त हॉरर असा हा सिनेमा नाही आहे. काही जण फक्त हॉरर म्हणतात, पण हॉरर हा सिनेमा नाही आहे. हा सिनेमा सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, हॉरर एलिमेंट्स पण आहेत त्याच्यामध्ये, कॉमिक एलिमेंट्स पण आहेत त्याच्यामध्ये, फॅमिली ड्रामा पण आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तो पहिल्यापासूनच सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांनी पाहावा ह्या हिशोबानेच तो बनवला होता आणि पाहतायत सगळे. सर जेव्हा मूव्ही सगळा तयार झाला, सगळा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तयार झालेला मूव्ही पाहिलात तुम्ही किंवा सेट करणाऱ्यांनी किंवा मग जे तुमच्या सोबत होते कलाकार असतील, डिरेक्टर असतील, तर तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या? किंवा ते म्हणतो ना चेहऱ्यावर दिसतं, तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर काय भाव होते? ब्लॉकबस्टर. म्हणजे तुम्ही होतात तेवढे समाधानी होतात? हो. आता हातात याच युनिव्हर्सचा एक आहे नेक्स्ट पार्ट आणि सध्या त्याच्यावरच काम चालू आहे. सध्या त्याच्यावरच जास्त फोकस आहे. मग बाकी छोटे मोठे चालूच आहेत, म्हणजे कॉर्पोरेट फिल्म झालं, शॉर्ट फिल्म झालं. मी एक शॉर्ट फिल्म पण केली आहे आत्ता एवढ्यामध्ये. त्यामध्ये एक 12 मिनिटाचा सिंगल शॉट असणारी एक शॉर्ट फिल्म आहे. आपले अहिल्यानगरचे सगळे कलाकार आहेत त्याच्यामध्ये आणि 1980चा सेटअप आहे आणि चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट झाली. शूट झाली चांगली, पोस्ट प्रोडक्शन चालू आहे त्याचं. थीम काय आहे त्याला? थीम 1980चा सेटअप आहे आणि हेच आपण जे आत्ताच्या काळामध्ये जे मोबाईल किंवा टी व्ही किंवा ह्या गोष्टी आपण इंटरनेट याच्यात एवढं गुरफटून गेलो की आपल्याला जे
सुंदर आहे, हम्म. जे सुंदर जगणं आहे हम्म, ते हम्म. विसरत चाललोय, त्याच्यावर आहे ते. सर खरं म्हणजे जसं मगाशी पण तुम्ही म्हणालात की घबाडकुंड हे प्री प्लॅन होतं, एक स्वप्न होतं आणि खरं म्हणजे हे स्वप्न आता तुमचं अस्तित्वात उतरले तर कसं वाटतंय? हां, घबाडकुंड हे स्वप्न होतं, पण घबाडकुंड फक्त बनवणं हे स्वप्न नव्हतं. तर बनवलेला घबाडकुंड प्रत्येक महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राबाहेरच्या प्रेक्षकांनी पाहावं, त्याला प्रेम द्यावं आणि मुळात त्यांनी आपल्याला प्रेम द्यावं इतपत आपण काहीतरी त्यांना बनवून द्यावं, त्यांच्यासमोर प्रेझेंट करावं, हे स्वप्न होतं. थिएटरमधून बाहेर पडताना प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर समाधान असावं की आपण मराठीमध्ये खूप छानसं असं काहीतरी पाहून बाहेर पडलोय, हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असावं, हे आमचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण होतंय. आणि त्यामुळे खूप आनंद होतोय की चला आपण काहीतरी चांगलं देऊ शकतोय. नक्कीच. सर आज आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून तुम्ही जे प्रेक्षक आहेत, जे आपला घबाडकुंड पाहत आहेत किंवा मग आमचे श्रोते असतील त्यांना काय सांगाल? मी हेच सांगेल की घबाडकुंडच्या निमित्ताने आम्हाला म्हणजे आमच्या आधी घबाड लागलंय आणि आमचं घबाड काय आहे तर हे प्रेक्षक आहेत जे पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू की तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स देताय फिल्मला आणि तुमचा हा रिस्पॉन्स पाहून आम्हाला एक उर्मी येते, एनर्जी येते की आपण अजून काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि येस अजून काहीतरी चांगलं तुमच्या पुढे आम्ही आणणार आहोत. नक्कीच हा चित्रपट बघून तर आम्ही वाट पाहतोय पुढच्या भागाची आणि त्याचबरोबर नक्कीच काहीतरी वेगळं आगळं असणार आहे यामध्ये. आणि सर खरं म्हणजे या सगळ्या तुमच्या कामांच्या व्यापातून तुम्ही आज वेळ काढलात, आमच्याशी गप्पा मारलात आणि मूव्ही तर पाहतो आहोत, मूव्ही तर छान वाटतंय आणि काय असतं ना, समोर पाहिलेल्या गोष्टी छान वाटतात, मग त्याच्यात आपण चुकाही काढतो, पण मागे खूप कष्ट झालेले असतात त्याच्यासाठी आणि खूप गोष्टी घडलेल्या असतात, ते जाणून देखील मजा आली आज. आणि खरंच खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि मी तर म्हणेल पुन्हा ही तुमचा नेक्स्ट पार्ट जेव्हा येईल तेव्हा या आणि अशाच गप्पा पण मारूया. डेफिनेटली खूप खूप थँक्यू.